नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट. जी अपडेट आपण सर्वांनी आता थंबनेलमध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली. ज्या अपडेट अनुसार आता या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार आहे. या ठिकाणी 7,000 होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होणार आहे 7,000 पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अशी कोणतीही 3 कारणं आहेत की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार आहे 7,000 आणि जर या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 7,000 होणार असेल तर सोयाबीनचा बाजारभाव 7,000 होण्यासाठी आपल्याला आणखीन या ठिकाणी किती वाढ पाहावी लागू शकते. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. आणि जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार आहे. या ठिकाणी 7,000 पण अशी कोणती ती 3 कारणं की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार आहे 7,000 आणि जर या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 7,000 होणार असेल तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 7,000 होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागू शकते. चला तर मग या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर. तर बघा मित्रांनो, जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून सातत्यानं सोयाबीनच्या बाजारभावात तेजीचा ट्रेंड दिसत आहे आणि भविष्यात तेजीचा हा ट्रेंड 100% कायम सुद्धा राहणार आहे. पण या तेजीमध्ये आणखीन जास्त वाढ होणार आहे. तर आज मी अशी 3 कारणं घेऊन आलो आहे की जी 3 कारणं सोयाबीनच्या बाजारभावाला 2026च्या उत्तरार्धात 100% 7,000 पार घेऊन जाणार आहेत. चला तर मग ही 3 कारणं कोणती आहेत ते आता आपण सविस्तर समजून घेऊया. पहिलं कारण सोयाबीनचं यंदाचं उत्पादन. तर बघा मित्रांनो, यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या कालावधीत 2025च्या खरीप हंगामामध्ये जी सोयाबीनची पेरणी होती ती तब्बल 4 ते 5% घटली. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सोला भरण्याची अवस्था म्हणतो म्हणजे आपला असणारा सोला परिपक्व होण्याची अवस्था त्यावेळी त्या काळी अतिरिक्त पाऊस झाला आणि याच्यामुळे उभ्या पिकाला मोड फुटले.
सोयाबीनच्या उत्पादकतेत खूप मोठी घट झाली आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळं यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे तब्बल 25 ते 30% घटण्याची शक्यता आहे. कोणत्याही असणाऱ्या उत्पादनामध्ये भयंकर घट झाली तर 100% त्याच्या असणाऱ्या एकंदर बाजारभावात वाढ होत असते. मग अशा परिस्थितीत विचार केला तर यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादन तब्बल 90 ते 95 लाख टनांपर्यंतच राहण्याची शक्यता आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं एक कारण आहे की ज्यामुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा 100% या महत्त्वाच्या कारकामुळे होऊ शकतो 7,000 पार. दुसरं कारण घटत जाणारा पुरवठा आणि मागच्या वर्षीचा शिल्लक साठा. जर आपण सर्वांनी बघितलं तर 2026 मध्ये म्हणजे 2025-26 चा विचार केला तर सोयाबीनच्या उत्पादनामध्ये भयंकर घट आहे आणि याच्यामुळे काय झाले की सोयाबीनची असणारी आवक हळूहळू कमी व्हायला लागली. तुमचा विश्वास बसणार नाही पण सध्याच्या कंडिशनला मागच्या वर्षीपेक्षा 30 ते 35% आवक सध्या कमी झाली आहे आणि इथून पुढच्या 90 दिवसात ही आवक 50 ते 60% कमी होऊ शकते. आवकेमध्ये एवढी घट झाल्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात भयंकर गॅप भविष्यात निर्माण होऊ शकतो आणि हा गॅप सोयाबीनच्या दराला आधार सुद्धा देऊ शकतो. दुसरीकडे बघितलं तर हे सगळं होत असताना मागच्या वर्षी सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन याचा शिल्लक साठा नसल्यास जमा आहे आणि ही एक महत्त्वाची घटना आहे, घटक आहे, गोष्ट आहे की ज्यामुळं एक तर मागच्या वर्षीचा शिल्लक साठा अजिबात नाही, यंदाच्या वर्षी पुरवठा कमी, तर या महत्त्वाच्या 2 कारकामुळं सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात भयंकर तेजी दिसणार आहे. ही तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला 2026च्या उत्तरार्धात 100% 7,000ला या ठिकाणी गवसणी घालताना दिसणार. म्हणून जर सोयाबीनचा बाजारभाव 7,000 पार गेला तर त्यामध्ये सोयाबीनच्या असणारी पुरवठ्यातील घट व मागच्या वर्षीचा शिल्लक साठा 0 असणे हे महत्त्वाचं कारण असणार आहे. तिसरं आणि शेवटचं कारण सोयाबीनची वाढत जाणारी मागणी. तर बघा मित्रांनो, यंदाच्या वर्षी विचार केला तर सोयाबीनची मागणी सातत्यानं वाढत आहे. आपण बघितलं तर मागच्या वर्षीचा शिल्लक साठा नसल्यामुळे व्यापारी, ऑइल मिलवाले मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करत आहे. आपण जर बघितलं तर यंदाच्या वर्षी सोयाबीनचं एकंदर उत्पादन हे 95 लाख टनांच्या आसपास स्थिरावणार. यापैकी 10 लाख टन सोयाबीनच्या बीजासाठी निघून जाणार. पण यंदाच्या वर्षी दर वाढला तर यामुळे सोयाबीनच्या बीजाची मागणी सुद्धा पुढच्या वर्षी वाढणार. यामुळे बीजासाठी 2 ते 3 लाख टन एक्स्ट्रा सोयाबीन यंदाच्या वर्षी निघून जाणार. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला यावर्षी लक्षात घ्यावी लागेल की हे सगळं घडत असताना सोयाबीन हा एक महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. आपण जर बघितलं तर सोयाबीनचा आपल्या असणारा घरगुती वापर हा 70 लाख टन आहे. म्हणजे भारतामध्ये दरवर्षी सोयाबीनचा वापर हा 70 लाख टन तर निर्यात ही 20 लाख टन होते. एकंदर आपल्याला दरवर्षी कमीत कमी 90 ते 92 लाख टन सोयाबीन लागत असते. यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादन फक्त आणि फक्त 70 लाख टनांच्या आसपास स्थिरावणार आहे. मग अशा परिस्थितीत मला सांगा 90 लाख टन जर सोयाबीनची मागणी असेल आणि पुरवठा जर 70 लाख टन असेल तर हा असणारा सरळ 20 लाख टनांचा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार. या आधारामुळे सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात प्रचंड तेजी येणार आणि सोयाबीनतील ही तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार. कारण 100 किलो सोयाबीनमध्ये 80 ते 82 किलो सोयाबीन ही 100% असतेच. मग अशा परिस्थितीमध्ये विचार केला तर यंदाच्या वर्षी सोयाबीनची असणारी ही एकंदर गरज सोयाबीनच्या बाजारभावाला हमखास 7,000 पल्ल्याड घेऊन जाणार आहे. मग अशा परिस्थितीत लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनातील प्रचंड घट, सोयाबीन निर्यातीमधील असणारी निरंतरता, सोयाबीन उत्पादनातील प्रचंड घट व त्याचबरोबर मागच्या वर्षीचा शिल्लक साठा अजिबात नसणं, यामुळं भविष्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला जून ते सप्टेंबरच्या दरम्यान सुरुवातीला 6 ते 6,500 पार आणि जुलै ऑगस्टच्या दरम्यान 7,000ला गवसणी घालताना दिसणार आहे.
म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव या 3 कारणांमुळे कधीपर्यंत 7,000 होऊ शकतो? तर सोयाबीनचा बाजारभाव या 3 कारणांमुळे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात होऊ शकतो 7,000 पार. मग आपण तोपर्यंत थांबायचं का मध्यंतरी सोयाबीन विकून टाकायचं? बघा मित्रांनो, आशा ठेवणं चुकीचं नाही, पण एका आशेवरती राहणं हे मात्र 100% चुकीचं आहे. याच्यामुळं आपण आशा ही 100% ठेवा, पण या आशेपायी स्वतःला आलेला जो नफा आहे तो घालू नका. म्हणजे काय की 5,500 ते 6,000च्या दरम्यान बाजारभाव पातळी ही लवकरच पोहोचणार आहे. तर तुम्ही काय करा, 5,500च्या वर भाव आला की एक बाजारभाव पातळी ठरवा आणि तिथून पुढे प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करून टाका, ज्यामुळे या तेजीत आपल्या सर्वांचा होऊन जाईल 100% फायदा. यदा कदाचित जर वरच्या लेवलून अचानक बाजारभाव घसरले तर तुमचं नुकसान व्हायला नको, म्हणून प्रत्येक तेजीत सोयाबीन विक्री करणं हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो. आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जरूर व्हिडिओस या ठिकाणी लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपणास पाहावयास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.